तुम्हाला तर आज लई काम होती ना? अगं काय मनी दादाने फोन केला आणि बोलून घेतलं म्हणून आलो. हो वहिनी मीच बोलवलं त्याला. स्वानंदी आला. वहिनी तुम्ही इथे आधी. मी हो या आले. काय रे कसलं काम काढलं होतं आधी? काय नाही दादा, ऑफिसची काम. अजून काय? हा वहिनी हे तुमच्यासाठी. हे काय उघडून तर बघा. ताई किती छान साडी आहे. हो ना, मला वाटलंच होतं तुम्हाला आवडेल. साडी वगैरे कशाला? कशाला? हे तुझ्यासाठी. हे घे. आवडलं? हो आवडलं, पण मनी दादा हे घड्याळ खूप महाग आहे. याची काय गरज होती? राजाराम, अरे तुम्ही दोघांनी आमच्यासाठी जे केलंय ना त्याचे उपकार आम्ही या जन्मात तरी फेडू नाही शकत. पण ऍटलिस्ट थँकफुल म्हणून एक गिफ्ट तर देऊ शकतो ना. खरं बोलताय म्हणे सर तुम्ही. वहिनी दादा खरंच तुम्ही खूप काही काही केलंय आमच्यासाठी. आमच्या जवळचं कोणी असतं तर त्यांनी सुद्धा नसतं केलं. म्हणून तुम्हाला ही आमच्याकडनं छोटीशी भेट. थँक्यू काय म्हणताय दादा. आज आमच्या वाईट काळात तुम्ही आम्हाला एवढी साथ दिली. आम्ही हे तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. अगं कुठे इमोशनल होते ते सगळं सोड. मी काय म्हणतो मनी दादा, तुम्ही आता फिरायला जा. हा ऍक्च्युली गुड आयडिया. अगदीच जाऊ शकतो आम्ही. बरोबर बोलताय तुम्ही. फिरायला गेलोच असतो, पण आमचा अर्जुन खूप लहान आहे ना, त्याला बाहेर घेऊन जाणं जरा कठीणच होतं. त्यात बाहेर पाऊस असं वातावरण. अहो मग आमच्याकडे ठेवा की अर्जुनला. हवा आमच्या घराचं तर गोकुळच होऊन जाईल बघा, आणि आम्हाला 4 दिवस बरं वाटतं. अहो बहिणी पण आता पण नाही बिन नाही, आता आम्ही आमच्याकडेच नेणार आज अर्जुनला. तुम्ही ठरवा आता तुम्हाला कुठं जायचंय ते फिरायला. अहो ताई तसं नाही, अर्जुन खूप लहान आहे ना, आणि त्याला सोडून मीच नाही राहू शकणार. मला नाही करमणार त्याच्याशिवाय. ताई आमच्यावर विश्वास आहे ना? मग तुम्ही बिनधास्त जा. नाही स्वानंदी, तुम्हाला काय वाटतं अर्जुन त्यांच्याकडे नीट राहणार नाही का? अहो ते दोघं नीट काळजी घेतील त्याची. आपण अर्जुनला त्यांच्याकडे सोपवूयात आणि बाहेर जाऊ. तेवढंच या वातावरणात आपल्याला फ्रेश वाटेल, ब्रेक मिळेल तेवढाच. मणी सर तुम्ही बरोबर बोलताय, पण मी आई आहे ना अर्जुनची. त्याला असं सोडून जायची माझी इच्छा होणार नाही. माझं मन दजावणार नाही. हा पण तुम्ही म्हणताय तर जाऊयात आपण फिरायला. हा तनिषा, इथे काय करते? ते पीठ नाही, मीठ बंगल्यात मीठ संपलंय ना, म्हणून मी मीठ मागायला आले होते. मीठ संपलंय? काय पटेल असं तर माग काहीतरी. खासदारांचं घर आहे ते, फॅक्टरी आहेत त्यांच्या, आणि मीठ संपलंय आणि मीठ मागायला आली तू इथे? मणी सर जाऊ द्या. पूजेच्या दिवशी आपल्या दारात कोणी काही मागायला आलं तर त्यांना परत पाठवायचं नसतं. मी देते मीठ आणून. मीठ संपलंय म्हणे. हे घे तनिषा. थँक्यू. अजून काही साखर चहा पावडर पाहिजे असेल तर ते पण घेऊन जा. ताई आम्ही अर्जुनला घेऊन जायचं फायनल करू ना? हो, मी अर्जुनची बॅग आवरायला घेते. अर्जुन म्हणजे मोठी जबाबदारी आपल्याकडे. सगळी कामं सोडून अर्जुनकडे लक्ष द्यायचं. तुम्ही काय बी काळजी करू नका.
बस रिक्षात. दादा चालू करा रिक्षा. वा, या दोघांबरोबर तर चक्क अर्जुनही गेलाय. म्हणजे आता आउट हाऊस मध्ये फक्त मणी आणि स्वानंदी असणार आहे. तनेश, हीच बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. बेस्ट अपॉर्च्युनिटी त्या स्वानंदीला संपवण्याची. पण एक मिनिट, त्या स्वानंदी बरोबर तू मूर्ख मणी पण आहे. काय करू की त्या स्वानंदीला संपवता येईल आणि तिथे मणी नसावा. थिंक तनेश, थिंक 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 अबाउट समथिंग. थिंक. बाळू, बाळू इथे. काय झालं मॅडम? हे बघ, मी काय बोलतेय ते नीट ऐक, ठीक आहे? कळलं? काय? हो बाळू, मी जे सांगतेय ते जर तू केलंस तर तुला बक्षीस म्हणून जास्तीत जास्त पैसे देईन मी. ठीक आहे, चालेल मॅडम. चालेल ना? जा मग, जा जा जा. स्वानंदी, आता ही तनिष करणार तुला फिनिश. पाणी प्या. नका इतकं टेन्शन घेऊ स्वानंदी. नका काळजी करू. अर्जुन काय फार लांब गेलाय का? आणि वहिनीला सवय आहे बाळ सांभाळायची. मला माहितीये मनीष सर, आपण अर्जुनला लांब पाठवलेलं नाहीये. वहिनीला बाळ सांभाळायची सवय आहे म्हणून तर आपल्या अर्जुनला दिलं ना त्यांच्याकडे. पण मी काय करणार, आई आहे ना मी अर्जुनची. मी खूप मिस करतेय त्याला. हे बरं आहे स्वानंदी तुमचं. म्हणजे अर्जुन लांब आहे तर त्याला मिस करताय, पण नवरा इथे शेजारी बसलाय